नमस्कार मित्रांनो, राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महापौर पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। अनेक अशा महापालिका आहेत जिथे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही, त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवेगळी समीकरणं समोर येताना दिसत आहे। अशातच आता अकोल्यामध्ये भाजपने शिवसेना ठाकरे गटाला युतीची ऑफर दिली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, कारण राज्यात हे दोन्ही पक्ष एकमेकांचे विरोधक आहे। मात्र आता अकोल्यात दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार अकोल्यात बहुमताच्या 41 आकड्याची जुळवणी करण्यासाठी भाजपने थेट ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर दिली आहे। भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांची अकोल्यात बैठक पार पडली। आज या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे। 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही। 38 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक आहेत, त्यामुळे या दोन्ही पक्षांची युती होऊ शकते। ही बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। जर भाजप आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आले तर राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।